आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांविरोधात जी याचिका दाखल केली त्या याचिकेवर सुनावणी पार पडली आणि आता पुढील सुधारित वेळापत्रक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयात सादर करायचं या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सर आहेत। आजची सुनावणी म्हणजे एक तर सुधारित वेळापत्रक दिलं गेलं पाहिजे 30 ऑक्टोबरपर्यंत, मात्र अध्यक्ष ठाम होते म्हणजे याआधी सुद्धा खडेबोल सुनावले गेले होते की तुम्ही वेळापत्रक बदलावं कारण नोव्हेंबरपर्यंत वेळापत्रक आणि त्यानंतर निर्णय। आजच्या सुनावणीकडे तुम्ही कसं बघताय आणि आता अध्यक्षांना नेमकी पुढची भूमिका कशी घ्यावी लागेल? आजच्या सुनावणीमुळे एक बाब स्पष्ट झाली की सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत कुठेही विधिमंडळाशी संघर्ष घेण्याचा पवित्रा घेतलेला नाही। याला कारण असं आहे की लोकशाहीच्या 4 स्तंभ जे महत्त्वाचे आहेत त्यात विधिमंडळ एक आहे, न्यायपालिका एक आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मागच्या सुनावणीची ही बाब स्पष्ट केली होती की आम्ही तुमचा आदर राखतोय, तुम्ही आमचा आदर राखा। हे सांगण्याचा उद्देश एकच होता की विधानसभेच्या अध्यक्षांनी याबाबतची तातडीने सुनावणी घेतली पाहिजे आणि म्हणून त्यांनी कुठलाही निर्बंध घालताना विदिन अ रिझनेबल टाइम, आता रिझनेबल टाइम यांची व्याख्या करताना त्यांनी अध्यक्षांना सांगितलं की तुम्ही वेळापत्रक दाखल करा, कारण पूर्वीचं जे वेळापत्रक होतं त्यात बराच कालावधीची शक्यता होती आणि म्हणून साधारणतः तोही कालावधी 2-2.5 महिन्याचा होता, परंतु त्यावरती नापसंती व्यक्त करत आजच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे वेळापत्रक तुम्ही सुधारित दाखल केलं नाही, आम्हाला जे अपेक्षित होतं ते। परंतु आजच्या सुनावणीच्या वेळेला महत्त्वाची बाब म्हणजे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आपलं वैयक्तिक वजन खर्च करून न्यायालयाला हे सांगितलं की मलाच वेळ मिळाला नाही अध्यक्षांच्या यात नवीन वेळापत्रक बनवायला आणि त्यांनी तशी ती ग्वाही सर्वोच्च न्यायालयाला दिली की मी सुधारित वेळापत्रक दाखल करतो, मला काही वेळ द्या। सर्वोच्च न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करून 30 ऑक्टोबरला दिलं। आता सर्वोच्च न्यायालय जेव्हा 30 तारखेपर्यंत वेळापत्रक मारतंय त्याचाच अर्थ असा सर्वोच्च न्यायालयाला ही खात्री करून घ्यायची आहे की अध्यक्ष अशा प्रकारची सुनावणी तातडीने घेऊ इच्छित आहेत की वेळेचा अपव्यय। आतापर्यंत ज्या 3 सुनावण्या विधानसभा अध्यक्षांसमोर पार पडल्या त्यात तुम्हाला म्हणजे वैयक्तिक तुम्हाला काय वाटतंय, ज्या प्रकारे आरोप केला जातोय शिवसेना ठाकरे गटाकडून की वेळ काढूपणा केला जातोय, खरंच वेळ काढूपणा केला जातोय का? आणि जर वेळ काढूपणा केला जात असेल तर याआधी म्हणजे आता जे सुधारित वेळापत्रक असेल ते पुढच्याच महिन्यात निकाल देईल असं ते वेळापत्रक असेल का? नाही, आज हे बघा, तुमच्या दुसऱ्या प्रश्नाला मी उत्तर देतो, पहिल्या आरोपाला मी उत्तर देणार नाही। कारण असं आहे की अजून अध्यक्षांनी आपलं कुठलंही जस्टिफिकेशन दिलेलं नाहीये न्यायालयामध्ये। मला का वेळ लागणार मागच्या वेळेनुसार याचं जस्टिफिकेशन हे जोपर्यंत अध्यक्षांनी देत नाही तोपर्यंत अध्यक्षांच्या मनात काय चाललंय आपल्याला सांगता येणार नाही। जरी अध्यक्षांनी ह्या सुधारित प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल हिअरिंग द्यायचं असलं, जरी त्यांचे जे बाहेर पब्लिक स्टेटमेंट आहेत त्याच्यावरून असं दिसतंय की त्यांना असं म्हणायचं आहे की मला प्रत्येकाला नैसर्गिक न्यायदान तत्वाचं अर्थात आता हीच बाब सर्वोच्च न्यायालय तपासणार आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की आम्ही यापूर्वी जो घटनापीठाने निकाल दिला त्याच्यात प्रामुख्याने 3 प्रश्न उपस्थित केले होते की राजकीय पक्ष विधिमंडळात कोणाला मानायचं आणि तो राजकीय पक्षच व्हीप नेमू शकतो, प्रतोद नेमू शकतो आणि तिसरं म्हणजे अपात्रतेचं प्रकरण घडलं। आता हे 3 इश्यू डिसाईड केल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं यात सुनावणीला वेळ लागण्याचं कारणच काय? कारण असं आहे की हा काही इलेक्शन ट्रायब्युनल सारखं नाहीये। इलेक्शन ट्रायब्युनल हॅज टू डिसाईड दिस फॅक्ट की बेसिसवरती डिसाईड करायचे जे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने डिसाईड केले आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्हाला तुम्ही नवीन सुधारित वेळापत्रक द्या। 30 ऑक्टोबरला सॉलिसिटर जनरल मेहता काय सुधारित वेळापत्रक देतात यावरती बऱ्याचशा गोष्टी आता अवलंबून आहे। शेवटचा प्रश्न, जर हे सुधारित वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं नाही किंवा त्यात सुद्धा अशा प्रकारे जसं आरोप केला जातो की वेळ काढूपणा असेल तर मग हस्तक्षेप सर्वोच्च न्यायालय करेल का? कारण सर्वोच्च न्यायालय म्हणते की जर तुम्ही वेळापत्रक दिलं नाही तर आम्ही यापुढचे निर्देश देऊ। निश्चित सर्वोच्च न्यायालयाला तसे अधिकार आहे। जर अध्यक्षांनी नवीन सुधारित वेळापत्रक दिलं नाही नंबर 1 किंवा नंबर 2 सुधारित वेळापत्रक ही मागच्याच वेळापत्रकाची जर पुनरावृत्ती असेल तर सर्वोच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकतं, नाही असं नाहीये। सर्वोच्च न्यायालय तो अधीर आहे, परंतु त्याच्यामध्ये
एक घटनात्मक कोंडी निर्माण होऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. सुदैवाने तसं होणार नाही असं आपण अपेक्षा करूया. याला कारण असं आहे की सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आता हस्तक्षेप केलाय. मी नवीन वेळापत्रक देतोय अध्यक्षांच्या मदतीने, आणि अपेक्षा हीच करायला हरकत नाही की अशा प्रकारची कुठलीही कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस निर्माण होणार नाही. कारण विधिमंडळ असं म्हणू शकतं की आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मानलेला नाही, परंतु इलेक्शन ट्रायब्युनल ते निर्णय देतात. त्यामुळे पुन्हा तो एक वादाचा मुद्दा येऊ शकतो, नाही असं नाही आहे, परंतु तसं होणार नाही अशी अपेक्षा करूया. राजकीय पक्षाच्या धुरीणांनी निश्चित त्याच्यामध्ये योग्य तो सल्ला प्रत्येकाला दिला पाहिजे अशी देखील अपेक्षा. जे वेळापत्रक असेल ते दोन्ही पक्षांसाठी एकत्रित द्यावं लागेल की राष्ट्रवादी आणि शिवसेना? याचा स्पष्ट खुलासा सर्वोच्च न्यायालयाने केला नाही, परंतु जर इन ऑल फेअरनेस जर अध्यक्षांना दाखवायचं असेल फेअरनेस, तर अध्यक्षांनी तसं दोघंही पक्षाचं वेळापत्रक देणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेला ते काम करत असतात न्याय अधिकारी म्हणून, ते एक अंपायर म्हणून काम करत असतात, त्यामुळे त्यांनी दोन्ही पक्षांचा एक वेळापत्रक देणं अपेक्षित आहे. त्यामुळे ज्या प्रकारे आज सुनावणी पार पडली त्या सुनावणीनंतर नेमकं काय अपेक्षित आहे आणि ओव्हरऑल सुनावणीमध्ये नेमकं काय झालं आणि कायद्याच्या चौकटीत या सगळ्याचं एक साधारणपणे विश्लेषण निकम सरांनी केलेलं आहे, आणि ज्यामध्ये आता पुढची भूमिका नेमकी अध्यक्ष त्यासोबत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता नेमकं काय घेतात हे पाहावं लागेल. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.